लाडक्या गणरायाची मूर्ती आता समुद्रात विसर्जित केली जाते आहे। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं हे विसर्जन आपण याची दही याच्या डोळ्यात पाहतोय आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा संदेश बाप्पाला दिला जातोय, अशी विनवणी बाप्पाला केली जाते। अनंत अंबानी हे देखील या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। अनंत अंबानी हे देखील लालबागच्या राजाचे भक्त आहेत, त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या मंडळात देखील त्यांचं पद आहे, स्थान आहे आणि म्हणूनच या विसर्जन मिरवणुकीत ते स्वतः देखील पहिल्यांदाच सहभागी झालेले आहेत असल्याचं पाहायला मिळते। अनेक कोटींच्या साह्याने गणेश भक्त आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्याकरता समुद्रात पोहोचलेले आहेत। खरं तर गेल्या 22 तासांपासून 24 तासांहून अधिक काळ झाला लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती गणेश भक्तांकडून काढण्यात आली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते सध्या समुद्रात होताना आपण पाहत आहोत। गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येने भाविक गण जे आहेत ते जमलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याकरता आणि एकंदरीतच भाऊक काहींचे चेहरे जे आहेत गणेश भक्तांचे जे भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या 11 दिवसांपासून आपल्या बाप्पाला ज्यांनी एकंदरीतच मनोभावे पूजा केली, त्याचे लाड पुरवले, त्या बाप्पाला आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि बाप्पाला लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीमध्ये आता निरोप देताना पाहायला मिळालं। लालबागच्या राजाचं विसर्जनासाठी नक्कीच तर ही शान कुणाची लालबागच्या राजाची हा जयघोष सुरू आहे। लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आलेला आहे। गणपती बाप्पा मोरया पुढच्या तर लालबागच्या राजाला थाटामाटात अगदी निरोप देण्यात आलेला आहे। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देखील भक्तांनी लाडक्या गणरायाला दिलाय। ही शान कुणाची लालबागच्या राजाची असा जयघोष असं म्हणतात दुमदुमतोय। 25 तास लागले बाप्पाची ही पूर्ण मिरवणूक लालबाग पासून जी निघाली ती थेट अरबी समुद्रामध्ये पोहोचण्यासाठी 25 तासांनंतर लालबागच्या राजाला अखेरचा हा निरोप आता देण्यात आलेला आहे।